राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे। मंगळवार आणि बुधवारी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे। बंगालच्या उपसागरातनं बाष्पयुक्त वारे आणि ओडिशा तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थितीमुळे ढगाळ वातावरण आहे। 40 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा इशारा, विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचाही अंदाज वर्तवण्यात आलाय। महाराष्ट्रात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालण्याची सुद्धा शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं। राज्यभरात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसंच राज्यभरामध्ये ढगाळ वातावरण राहण्याचीही शक्यता आहे। हवामान विभागानं अवकाळी पावसाबद्दल काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जारी सुद्धा केलाय। हा अवकाळी पाऊस विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह कोसळणार असा अंदाज आहे। यावेळी वादळी वारे सुद्धा वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे शेतकरी आता चिंतेत पडलेत। हवामान विभागानं पुढील 5 दिवसांसाठीचे अलर्ट्स जारी केलेत, ज्यामध्ये ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 1 आणि 2 तारखेला पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला 1 ते 3 एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। या काळामध्ये वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास असा असण्याची शक्यता आहे, तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना उद्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सातारा जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय आणि जिल्ह्यावरती अवकाळी पावसाचं सध्या संकट दिसून येत आहे। हवामान विभागाकडून नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांना पुढील 2-3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता आहे। अवकाळी आणि गारपीट झाल्यास उत्पादनावरती परिणाम होऊ शकतो। कांदा, द्राक्ष, गहू, हरभरा ह्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे आणि नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचं हवामान खात्याने आवाहन सुद्धा केलंय। चिपळूणला मध्यरात्रीपासून पावसानं झोडपलंय, तर रात्रभर अवकाळी पावसाचा जोर कायम राहू शकतो। चिपळूणमधले सगळे रस्ते ओले झालेले होते। अचानक झालेल्या पावसामुळे आंबा आणि बागायतदारांची चिंता वाढली आहे। आंबा पिकावरती अवकाळी पावसाचा परिणाम होतोय। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। त्याचबरोबर बुधवारी येलो अलर्ट सुद्धा जारी केलाय, पण पावसाच्या अंदाजामुळे द्राक्ष आणि आंबा उत्पादक शेतकरी आता चिंतेत आहेत। ऐन पीक हातातोंडाशी आलेलं असल्यानं पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेत। शहरामध्ये आज पावसाची शक्यता आहे। शहर आणि जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता दिली आहे। ही शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे। शहरामध्ये मागच्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढलाय आणि दररोज दुपारनंतर ढग भरून येत आहेत, त्यामुळे पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे। मराठवाड्यामध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे वातावरणामध्ये बदल होत आहेत। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे। नाशिक, जळगाव, संभाजीनगर, पुणे, जालना, अहिल्यानगरमध्ये हवामान विभागाचा गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। जालना तालुक्यातील रामनगर, हिवरा, रोशनगाव, उटवद, खोडेपुरी, डुगरी पिंपरी आणि इतर आसपासच्या गावातही मध्यरात्री पावसानं हजेरी लावली आहे। सोबतच वादळी वारा आणि विजाही चमकत होत्या। ह्यात गावातील शेतकऱ्यांचं मका पिकाचं काही प्रमाणात नुकसान झालंय। तर हवामान विभागाकडनं पुढचे 2 दिवस जालना जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केलाय आणि 2 दिवसांपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता सध्या चिंतेत आहेत। ठाण्यामध्ये ढगाळ वातावरणासह हवेतही गारवा आहे। हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आली आहे। ठाण्यासह 7 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा आणि हलक्या सरींचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय। सकाळपासूनच ठाण्यात सुद्धा ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा दिसून येतोय। गेल्या काही दिवसांपासून 35 डिग्री तापमान पाहायला मिळत होतं। कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। उष्णतेची लाट तीव्र असल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण झालेले होते। सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यानं काहीसा दिलासा सुद्धा मिळणार आहे आणि अशाच प्रकारची माहिती सगळ्यात आधी मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच्या केबल ऑपरेटरशी नक्की संपर्क साधा।